कमलताई सकाळी उठून स्वतःचं सर्व आवरून व देवपूजा करून त्यांच्या मुलाला नाश्ता देत होत्या. त्यांनी आज नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. त्यांच्या घरी रोज त्याच सकाळी लवकर उठून नाश्ता आणि मुलासाठी आणि सुनेसाठी जेवणाचा डबा देखील बनवत होत्या आणि घरातील बरीच कामंही त्याच करायच्या. खरं तर आता त्यांचं वय झालं होतं, त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं काम करायला जमायचं नव्हतं. शिवाय त्यांचे गुडघे देखील दुखत होते. पण तरी त्या सकाळी सगळी काही कामं करायच्या. आपलंच घर आहे आणि आपल्यालाच मुलासाठी नातीसाठी केलं तर काय होतंय, असा सकारात्मक विचार करून त्या इतके दिवस सर्व काही करायच्या. त्या काहीच महिन्यापूर्वी मुलगा अमेकडे राहायला आल्या होत्या. त्या आधी गावी राहायच्या, एकट्याच राहायच्या. पण तब्येत वरचेवर ठीक नसते आणि प्रत्येक वेळी आईला बघायला जाणं जमत नाही, म्हणून अमईने आईला आपल्यासोबत घेऊन येण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा आईला वाटलं की खरंच आपल्या मुलाला किती काळजी आहे आपली, म्हणूनच तर तो आपल्याला इकडे घेऊन आला आहे. त्यामुळे आई आल्यापासून मुलाच्या प्रेमापोटी सर्वांसाठी रोज नाश्ता, चहा, जेवण बनवायची. ते बनवताना कमलताईंना त्रास व्हायचा, पण त्या तरीही आपलं काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसायच्या नाहीत. पण मुलाला आणि सुनेला त्याचं काहीही नव्हतं. कमलताई नेहमीप्रमाणे आजही किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या. तेव्हा किचनच्या खिडकीतून त्यांनी पाहिलं की शेजारी राहणाऱ्या जोशी काकू योगा करायला जात होत्या. सोबतच त्या रोज न चुकता फिरायलासुद्धा जायच्या. त्यांना पाहून कमलताईंना त्यांचा गुडघेदुखीचा त्रास आठवला. त्या जोशी काकूंकडे एकटक पाहतच होत्या. तर जोशी काकू वेगाने चालत होत्या आणि त्यांना पाहून कमलताई विचार करू लागल्या की या वयातही त्या किती वेगाने चालत आहेत आणि चेहऱ्यावर एक सकारात्मकता आहे. त्यांनी स्वतःला कसं फिट ठेवलं आहे. तेव्हाच त्यांना त्यांचा मुलगा अमईने आवाज दिला, "अगं आई, लवकर नाश्ता आणि मला ऑफिसला जायला उशीर होतोय." मुलाचा आवाज ऐकून त्यांनी पटकन नाश्त्याची डिश आणली आणि मुलाला आणून दिली. तेव्हा अमय रागाने म्हणाला, "अगं आई, माझ्या बायकोसाठी चहा आणला नाहीस का?" कमलताईने शांतपणे चहा आणून दिला. अमय बायकोला चहा द्यायला रूममध्ये गेला. इतक्यात कमलताईंचा 4 वर्षाचा नातू झोपेतून उठून बाहेर आला. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि त्यानंतर त्याचा ब्रश, अंघोळ सर्व करण्यात त्या व्यस्त झाल्या. अमय ऑफिसला जाण्यापूर्वी आईला म्हणाला, "आई, काल रात्री ऑफिसच्या कामामुळे रियाला रात्री बराच वेळ काम करावं लागलं. त्यामुळे तिची झोप पूर्ण झाली नाही. म्हणून ती आता चहा घेऊन पुन्हा झोपली आहे. तर ती आज उशिरा उठेल. म्हणून दुपारचं जेवण तुलाच तयार करावं लागेल." हे ऐकून आईचा चेहरा पडला. असो, जेव्हापासून त्या गावातून शहरात राहायला आल्या होत्या तेव्हापासून त्यांची सून त्यांना अजिबातच मान देत नव्हती. ती त्यांच्यासोबत फारशी बोलतसुद्धा नव्हती, मान-सन्मान देत नव्हती. पूर्वी ती त्यांच्याशी फोनवर छान बोलायची. जेव्हा सुट्टीला गावी यायची तेव्हासुद्धा छान वागायची. पण आता तिचं वागणं, बोलणं बदललेलं होतं. ती घरातील बहुतेक कामं तिच्या सासूकडून करून घ्यायची. सुरुवातीला कमलताईंना वाटलं की आपल्या सुनेला कामात मदत करतील, जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत राहण्यात कोणतीही अडचण येऊ नये आणि आपला हातभारही लागेल. त्यामुळे सुनेवर कामाचा ताण पडणार नाही. शेवटी ती नोकरी करते म्हटल्यावर आपणही थोडं समजून घ्यायला हवं. तिच्यावरच्या कामाचा भार हलका करावा, असा विचार करून त्या घरातील प्रत्येक काम जबाबदारीने पार पाडायच्या. पण काही दिवसानंतर कमलताईंवरच घराच्या सर्व जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या. शिवाय नातवाचाही सांभाळ करावा लागायचा. सकाळी उठल्यापासून त्यांनी स्वतःसाठी एक चहासुद्धा निवांतपणे घेतलेला नव्हता. त्यांनी नातवासाठी नाश्ता दिला, पण पोहे खाण्यास त्याने नकार दिला आणि तो रडायला लागला आणि म्हणाला, "मला पास्ता खायचा आहे." "मला हे खायचं नाही." पण कमलताईंना तर पास्ता कसा बनवायचा हेच माहीत नव्हतं. म्हणून तेव्हा त्यांनी नातवाला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. एकीकडे त्यांचा नातू रडत होता आणि त्याला सांभाळणं कठीण झालं होतं आणि दुसरीकडे त्यांची सून मात्र आरामात झोपली होती. आता मात्र हे सर्व कमलताईंना असह्य झालं होतं, कारण हे असं बरेच दिवस चालू होतं. त्यांना गुडघेदुखीचा सुद्धा त्रास अधूनमधून होतच होता आणि त्यामध्ये घरातही अशी परिस्थिती होती. खूप विचार करून मग त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक निश्चय केला. त्या विचार करू लागल्या, पण नातू तर अजूनही रडतच होता. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची मॅगी बनवली
आणि त्याला खायला दिली. तेव्हा कुठे त्याचं रडणं थांबलं आणि तो आनंदाने मॅगी खाऊ लागला. तेव्हा कुठे कमलताईंना थोडा आराम मिळाला. त्यानंतर त्यांनी नाश्ता केला. मग नातू नंतर टीव्ही पाहू लागला. कमलताई तेव्हा शांत रिलॅक्स बाल्कनीत बसून त्यांनी त्यांच्या भविष्याची योजना आखायला सुरुवात केली. इतक्यात त्यांची नजर खाली पुन्हा जोशी काकूंकडे गेली. त्या घरी जात होत्या. कमलताई एकाच वयाच्या कमलताई एकाच वयाच्या असूनसुद्धा जोशी काकू खूप तंदुरुस्त आणि निरोगी होत्या. त्या त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान दिसत होत्या, कारण त्यांनी स्वतःला इतकं व्यवस्थित सांभाळलं होतं, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं होतं की त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची, सकारात्मकतेची एक वेगळीच चमक दिसत होती. त्यांच्याही पतीचे निधन झाले होते, पण त्या मात्र त्यांचं आयुष्य मोठ्या हिमतीने व सकारात्मकतेने जगत होत्या. घरातही त्यांची सून व मुलगा त्यांना मान-सन्मान देत होते. त्यांचा आदर केला जात होता. त्या पतीच्या निधनानंतरही आपलं जीवन आत्मविश्वासपूर्वक जगत होत्या. पण कमलताईंना स्वतःची परिस्थिती पाहून नकळत डोळ्यात पाणी आलं. त्या हतबल झाल्या होत्या आणि सध्या तरी त्यांना आपलं जीवन सुधारण्याचं व ते बदलण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. सूनबाई अजून देखील उठलेली नव्हती आणि कमलताईंनाही आता कोणतंच काम करण्याची इच्छाच राहिलेली नव्हती. त्यांना त्यांच्याच घरात गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं. 2-3 दिवस असेच गेले. त्याच दिवशी त्या संध्याकाळी 6च्या सुमारास घराबाहेर पडल्या आणि चालत चालत जवळच्याच बागेत एका बेंचवर येऊन बसल्या. त्या आपल्याच विचारात मग्न होत्या. त्यांना कोणत्याच गोष्टीचं भान नव्हतं. बराच वेळ झाला तरी त्या तशाच बसून होत्या. त्या कोणत्या तरी खोलवर विचारात हरवलेल्या होत्या. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खांद्यावर कुणाच्या तरी स्पर्श जाणवला आणि त्या मागे वळून पाहिल्या. त्यांच्या मागे जोशी काकू उभा होत्या. त्या त्यांच्या जवळ जाऊन बसल्या आणि त्यांना विचारू लागल्या की, काय झालं आहे? तू बाहेर कधीच दिसत नाहीस, पण आज अशी बाहेर इथे शांत बसली आहेस. काही अडचण आहे का? तेव्हा जोशी काकूंचे काळजीचे शब्द पाहून कमलताईंना गहिवरून आलं आणि त्या थोड्या उदास स्वरात म्हणाल्या, काय सांगू, म्हातारपणात तर काही ना काही समस्या येतच असतात. म्हातारपण सोपं नाही. तेव्हा जोशी काकू मंद हसल्या आणि म्हणाल्या, म्हणूनच मी विचारते, आपण आपल्या समस्या एकमेकींना सांगू शकतो, कारण आपण एकाच वयाच्या टप्प्यावर उभे आहोत. मला माहिती आहे आपली फार काही जुनी ओळख नाही, पण या वयात कसली आली जुनी ओळख? तर या वयात फक्त आपल्यासोबत प्रेमाने, आपुलकीने, काळजीने बोलणारे कोणी असलं तरी बरं वाटतं. हे ऐकून कमलताई म्हणाल्या, मी काय सांगू माझी व्यथा, पण तू खूप भाग्यवान दिसत आहेस की तुझा मुलगा, तुझी सून एवढा आदर सन्मान करतात तुझा. पण माझ्या घरात मला आदर नाही. माझे तेथे काही अस्तित्वच नाही. फक्त नोकराप्रमाणे घरातील कामं करत राहायचं. अगं पण म्हातारपणी कोण आदर करतं? जोशी काकू हसत हसत म्हणाल्या, कारण सर्वप्रथम आपण स्वतःचा आदर केला पाहिजे. जर आपण स्वतःचा आदर केला नाही, स्वतःची किंमत ओळखली नाही, तर इतर कोणी आपल्याला आदर का देतील? तेव्हा कमलताई त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. तेव्हा जोशी काकू समजावत म्हणाल्या की, मी माझ्या आरोग्याची सुरुवातीपासूनच काळजी घेते. कारण मला माहिती आहे की एकदा मला आरोग्याशी संबंधित समस्या सुरू झाल्या की मी मुलांसाठी ओझं बनू शकते. म्हणूनच मी सुरुवातीपासूनच माझ्यासाठी एक पद्धतशीर दिनचर्या ठेवली आहे. मी सकाळी फिरायला जाते, त्यानंतर मी योगा क्लासला जाते, वेळेवर नाश्ता करते, जेवण करते, रात्रीचे जेवण देखील वेळेवर करते. मी माझ्या सुनेला देखील घरकामात जमेल तशी मदत करते आणि स्वतःही सक्रिय राहते. पण जर मी माझ्याबद्दल विचार केला नाही, तर ते लोक माझा गैरफायदा घेतील आणि मी फक्त घरातीलच काम करत राहील. स्वतःला फक्त घरामधील कामात व्यस्त ठेवत राहिले, तर ते लोक मला गृहीत धरतील किंवा ते मला ओझं समजून त्यांच्यावर मी अवलंबून आहे हे समजून ते मला टोमणे मारत राहतील आणि त्रास देत राहतील आणि मी मुलांवर ओझं राहणार नाही. त्यामुळे आपण कधीही स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. जे तू करत आहेस त्यामध्ये तू स्वतःला विसरली आहेस. तू अस्तित्व तुझं त्यामध्ये कुठेच नाही. त्यामुळे त्यांना तुझी कदर नाही आणि जोपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी आपण विरोध करत नाही, तोपर्यंत आपल्याला सर्वजण गृहीत धरले जातात. आता कमलताई त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होत्या, जणू काही त्या त्यांचीच गोष्ट सांगत होत्या. कारण जेव्हा त्या म्हातारी होऊ लागल्या होत्या, त्या गावावरून शहरात मुलासोबत राहायला आल्या होत्या, तेव्हा त्यांनी असंच केलं होतं. आपल्या मुलाच्या घरात त्यांनी
जास्त काम करायला सुरुवात केली, जेणेकरून कोणाला त्या नकोशा वाटू नयेत. आणि सर्वांमध्ये त्यांनी प्रकृतीकडे, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने आज त्यांच्या गुडघेदुखीचा त्राससुद्धा जास्त सतावत होता. मुलगा आणि सून त्यांच्या औषधांच्या खर्चाबद्दल तर ते त्यांच्यावर चिडचिड करत असायचेच, कारण औषधांचा आणि डॉक्टरांचा खर्च हा जास्त होता. त्यावर त्यांनाही अपराधी वाटायचं आणि ही अपराधीपणाची भावना लपवण्यासाठी आणि त्या कोणावरही ओझं नाहीत हे दाखवण्यासाठी त्या घराची अतिरिक्त जबाबदारी, कामे स्वतःवर त्यांनी ओढावून घेतली होती. आणि त्यामुळेच आज त्यांच्या मुलाची आणि सुनेची हिंमत इतकी वाढली होती की सून आरामात झोपा काढते आणि घरातील सर्व कामे त्यांना एकट्यानेच मोलकरणीसारखं करावी लागत असायची. जोशी काकूंचे म्हणणे ऐकून त्यांनी त्यावर खोल विचार केला. काही वेळाने दोघेही उठून आपापल्या घरी निघून गेल्या. पण आज जोशी काकूंनी कमलताईंचं मत बदललं होतं. रात्रीचे 8 वाजले होते. सून कामावरून घरी आली तेव्हा कमलताई हॉलमध्ये बसून होत्या. आज जेवण त्यांनी बनवलेलंच नव्हतं. सून फ्रेश होऊन किचनमध्ये आल्यावर तिने पाहिलं की जेवण तयार नाही. म्हणून ती सासूला ओरडून म्हणाली, "आई, तुम्ही अजून जेवण का बनवलं नाही? मी आत्ताच कामावरून आले आणि मी काय जेवणच करत बसायचं का? आणि आता काही वेळातच अमय ऑफिसमधून येईल, मग मी त्यांना खायला काय देऊ?" तेव्हा कमलताईंनी आरामात उत्तर दिलं, "सूनबाई, माझ्या गुडघ्यात खूप दुखत आहे, म्हणूनच मी विश्रांती घेत आहे. तू आज जेवण बनव, मला आज जमणार नाही." त्यांचं बोलणं ऐकून सून रागाने भांडे आदळआपड करू लागली. पण त्यांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या आणि आडव्या झाल्या. त्यांच्या सुनेने पटकन काहीतरी बनवलं. तोपर्यंत अमय देखील ऑफिसमधून आला होता. पण आज जेवणाला उशीर होत असल्याचं पाहून त्याने स्वयंपाकघर गाठलं. त्याला त्याची पत्नी स्वयंपाक करत असल्याचे दिसले. तेव्हा ती त्याला म्हणाली, "तुझ्या आईने आज जेवण बनवलंच नाही. मला कामावरून येऊन काम करावं लागलं आहे आणि घरातील कामं करावी लागतात, म्हणून आता गुडघेदुखीचं कारण त्या सांगत आहेत. पण तुम्ही त्यांच्या औषधावर दर महिन्याला किती खर्च करता? मग त्या घरातील छोटी छोटी कामं देखील करू शकत नाहीत का?" हे ऐकून त्यालासुद्धा राग आला आणि त्याने आईला आवाज दिला आणि म्हणाला, "आई, तू जेवण का बनवलं नाहीस? जर तू आमच्यासोबत राहत आहेस तर तू आमची एवढी छोटीशी मदत देखील करू शकत नाहीस का? घरात थोडीही मदत तू करू शकत नाहीस का?" तेव्हा कमलताई म्हणाल्या, "खरं तर मलाही मदत करायला आवडलं असतं, पण ते काय आहे ना, माझ्या गुडघेदुखीत वाढ झाली आहे, जास्त कामे करून त्रास होत आहे, त्यामुळे औषधांचा खर्च देखील वाढला आहे. मला तुमच्या खिशावर आणखीन भार पाडायचा नाही, म्हणून मी निर्णय घेतला आहे की जमेल तेवढी कामं करायची व स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं." तेव्हा अमय आश्चर्याने आईकडे पाहू लागला, कारण त्याची आई कधीच असं याआधी बोललेली नव्हती. कमलताई पुढे म्हणाल्या, "बघ बेटा, मला माहिती आहे की तुला माझ्या वाढलेल्या खर्चाची काळजी वाटते, पण मी पण अस्वस्थ झाले आहे. त्यामुळे आता योगाच्या क्लासला देखील जावं असं मला वाटतं. त्यामुळे मला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्हालाही मला पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार नाही." तेव्हा सून मध्येच बोलली, "जर तुम्ही योगा क्लासला गेलात तर घरची कामे कोण करणार?" कमलताई म्हणाल्या, "सूनबाई, तू यापूर्वी घरची कामे करायचीस ना, मग आता काय अडचण आहे करायला? आणि माझ्या गुडघ्यांचा त्रास बरा होईल तसं मी तुला मदत करतच राहीन ना. आता परिस्थिती अशीच राहिली नाही की घरातील सर्व कामाची जबाबदारी मी एकटीनेच घ्यावी. आणि समजा उद्या मी अंथरूण पकडून राहिले तर मग तुमच्या अडचणीत आणखीन वाढतील ना. म्हणूनच मी विचार केला आहे की आत्तापासूनच मी सुद्धा माझी आरोग्याची काळजी घेईन, स्वतःला वेळ देईन." आता मात्र आईच्या बोलण्याला विरोध कसा करायचा हे मुलगा आणि सुनेला समजत नव्हतं. तेव्हा अमय तर उघडपणे काही बोलू शकत नव्हता. दुसऱ्या दिवसापासून कमलताई जोशी काकूंसोबत योगा क्लासला जाऊ लागल्या. हळूहळू त्यांना तेथे जायला आवडू लागलं. त्या जोपर्यंत घराबाहेर असायच्या तोपर्यंत पती आणि मुलाची सर्व कामे तिच्या सुनेलाच करावी लागत असायची. आता कमलताई स्वतःसाठी जगायला शिकल्या होत्या. त्या स्वतःसाठी काही ना काहीतरी करत राहायच्या. बाल्कनीत वर्तमानपत्र वाचायला बसायच्या. सून त्यांना कोणतंही जड काम करायला सांगते तेव्हा त्या म्हणायच्या की मला एवढी जड कामं करायला जमणार नाहीत. त्या बदल्यात त्या संध्याकाळचा चहा करायच्या, घरातील कपडे घडी घालणे, भाजी चिरून देणे आणि त्या थोडेफार स्वयंपाक करण्यात देखील सुनेला मदत करायच्या. आता त्यांना कोणते काम करता येईल
आणि कोणते नाही हे त्यांनी स्वतःहून निवडायला सुरुवात केली होती. या गोष्टीवर त्यांची सून त्यांच्यावर खूप रागावली होती, पण त्यांनी तिकडे लक्ष दिलंच नाही. त्यांच्यात आता खूप सकारात्मक बदल घडला होता. त्या आनंदी समाधानी राहू लागल्या होत्या. योगा केल्याने त्यांनी त्यांच्या चालण्यावर आश्चर्यपूर्वक आत्मविश्वास मिळवला होता. हळूहळू त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या देखील कमी होत गेल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील चमक वाढू लागली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक सकारात्मकता होती. आता त्यांच्यावर घरातील सर्व कामाचा भार नव्हता, म्हणून तिने नातवाबरोबर सुद्धा बराच वेळ त्या घालवत होत्या. त्या त्याच्यासोबत बसून खेळायच्या आणि त्याला गोष्टी सांगायच्या. त्या जोपर्यंत शांतपणे घरातील कामं करत होत्या, तोपर्यंत त्यांच्यावर अत्याचार, अन्याय होत होते. पण जेव्हापासून त्यांनी विरोध करायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांचे व्यक्तिमत्व बदलले होते आणि त्यांनाही आपलं आयुष्य त्यांच्या पद्धतीने मनासारखं जगता येत होतं. पण या सर्वासाठी त्या जोशी काकूंचे फार आभार मानत होत्या. आता त्या जोशी काकूंसोबत लायब्ररीमध्ये सुद्धा जायला लागल्या होत्या आणि त्यांचा बहुतेक वेळ पुस्तक वाचण्यात आणि कथा ऐकण्यात घालवत असायच्या. सून त्यांच्यासोबत उद्धटपणे वागायची, मुलगाही त्यांच्यावर चिडायचा, पण कमलताईंनी या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला नाही. आज त्या त्यांचा वेळ चांगल्या कामात घालवत होत्या आणि स्वतःच्या मनशांतीसाठी त्या घराच्या कामात देखील जमेल तितकीच मदत करत देखील होत्या. त्यांना हे समजलं होतं की त्यांचं आयुष्य इतरांना आनंदी ठेवण्यातच निघून जाईल आणि या प्रक्रियेत इतरांना किंवा ती स्वतःहून त्या आनंदी राहू शकणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी उशिराने का होईना हा निर्णय घेतला की आता आयुष्यात स्वतःसाठी जगायचं, विचार करायचा. एके दिवशी नेहमीप्रमाणे कमलताई योगा क्लासला निघाल्या. त्यावेळेस मग अमयने मात्र आईला थांबवलं आणि म्हणाला, आई, सकाळचा चहा नाश्ता तू कधी बनवणार आहेस? त्यावर आई म्हणाली, तुमचा नाश्ता तुम्ही बनवू शकता ना, आणि तुमचा डबा देखील तुम्ही बनवू शकता. मी प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्याला पुरणार नाही. माझं काही झाल्यानंतर मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. तुम्ही माझ्यावर किती दिवस अवलंबून राहणार आहात? तुमचं तुम्ही करायला शिका, स्वावलंबी व्हावा आणि मलाही माझ्या पद्धतीने आयुष्य जगू द्या. मी किती दिवस तुम्हाला चहा, नाश्ता आणि डबा करून देणार आहे? काही दिवसानंतर म्हातारपणात माझं शरीर थकणार आहे. त्यानंतर तर तुम्हालाच करावं लागणार आहे. मग तुम्ही आत्ताच सुरुवात केली तर काय चुकीचं आहे? तुम्हाला त्याची सवय होईल आणि किती दिवस मी तुम्हाला करून देणार आहे आणि तुम्ही खाणार आहे, हे चुकीचं आहे ना? त्यावर अमयने यावर थोडा वेळ विचार केला. मग त्याला आईचं म्हणणं पटलं. त्याने त्याच्या बायकोला देखील समजावून सांगितलं. तिला मात्र पहिल्यांदा राग आला, पण नंतर म्हणाली की खरंच आहे, आईंचं वय झालं आहे. आई किती दिवस आपल्याला चहा, नाश्ता, जेवण बनवून देणार आहेत आणि कालांतराने आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. त्यानंतर कमलताई म्हणाल्या, तुम्हाला थोडं तरी करायला हवं की तुम्हालाही म्हातारपण येणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही म्हातारे व्हाल ना, त्यावेळेस तुमची सून तुमच्याशी तशीच वागेल. त्यावेळेस तुम्हाला कळेल माझं दुःख. तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. यानंतर मात्र त्यांच्या सुनेलाही त्यांचं म्हणणं पटलेलं असतं आणि मग नंतर ती फक्त आपल्या सासूला म्हणाली की आई, फक्त तुम्ही मला ना थोडीफार मदत करत जा. जेवढं तुम्हाला जमेल तेवढी कामात मदत करत जा. मी माझी सगळी कामे करण्याचा प्रयत्न करेन. थोडा वेळ लागेल आपल्याला, पण आपण आपली कामं व्यवस्थित करू आणि सर्व कामाची सवय देखील होऊन जाईल. कमलताईंना देखील सुनेचे बोलणे पटले. मग त्यानंतर दोघी सासू-सुना एकमेकींच्या मदतीने स्वयंपाक बनवू लागल्या आणि कमलताई नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला जाऊ लागल्या, योगा करायला जाऊ लागल्या. खरं तर आपण जर आपल्याला स्वतःलाच मान-सन्मान दिला नाही, तर आपली मुलं तरी कशी आपल्याला मान-सन्मान देतील? म्हणूनच आपण आपला स्वाभिमान आणि मान-सन्मान ठेवावा, म्हणजे आपल्याला समाजात आणि आपल्या घरात देखील आदर मिळेल. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.